स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला शुक्रवारची वैभव लक्ष्मी माता व्रत कसे करायचे, उद्यापन कसे करायचे, कथा कशी वाचायची याची संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि बघा पूजा कशी करायची ते. तर कलियुगातलं जसं प्रदोष व्रत, चतुर्थी, तसंच अत्यंत प्रभावी असं वैभव लक्ष्मी मातेचं व्रत आहे. हे व्रत शुक्रवारी करतात आणि ह्या व्रताने तुम्हाला अष्ट ऐश्वर्य प्राप्त होतात. म्हणजे ज्या अष्टलक्ष्मी आहेत त्या तुमच्या घरात वास करतात. मी 7 वर्षापासून वैभव लक्ष्मी व्रत करत आहे आणि याचा रिझल्ट तुम्हाला अप्रतिम आहे. घरातील धनधान्य, वैभव कधीही कमी पडणार नाही जर तुम्ही हे वैभव लक्ष्मी व्रत केलं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं. जसं मी सांगते तसंच व्रत करा आणि 100% रिझल्ट बघा. खूप प्रभावशाली व्रत आहे ते. तर या व्रतासाठी आधी काय सामग्री आपल्याला लागते ते सांगते मी तुम्हाला. तर सुरुवातीला तुम्हाला असं मी दाखवते, पाण्याचा तांब्या, 1 ग्लास, त्यानंतर फुलं, नैवेद्यासाठी दूध आणि गणपती बाप्पांसाठी प्रसाद, अक्षत, हळदी कुंकू आणि त्यानंतर फुलं. हे सगळं साहित्य तुम्हाला पूजेसाठी लागणार आहे. त्यानंतर असं दिव्याचं पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पाटावरती तुम्हाला लाल वस्त्र अंथरायचं आहे. लाल कलर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर तुम्हाला असा माता लक्ष्मीचा फोटो घ्यायचा आहे. फोटो नसेल तर शिक्का, असा शिक्का माता लक्ष्मीचा असेल तर तो ठेवा. त्यानंतर तुम्हाला घंटा ठेवायचा आहे. घंटा देवतेचंही पूजन करायचं असेल, शंख असला तर शंख पण ठेवा. आणि यानंतर आता पूजा मांडणी कशी करायची आहे ते मी सांगते. सर्वात आधी आपल्याला दीप पूजन करून घ्यायचं आहे. तर जो आपला दीप आहे तो मी इथे लावून घेतलेला आहे. गावरान तुपाचाच लावायचा आहे. जर नसेल गावरान तूप तर तेलाचा लावा. असं तुम्हाला आधी दीप पूजन करून घ्यायचं आहे. थोडेसे अक्षत आणि फुलं इथं तुम्हाला दिव्याला अर्पण करायचे आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, तर त्यानंतर तुम्हाला एक कलश भरून घ्यायचा आहे. जो मी इथे दाखवला तसा असा कलश भरून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला आई भगवतीच्या बाजूला ठेवायचा आहे. अष्टदल काढा, नाहीतर गोलही काढा, कसंही काढलं तरी चालतं. तर मी इथे भरीव गोल तांदळाचा काढून घेत आहे. तुम्ही अष्टदल काढलं तरीही चालेल. आता यावर हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला याच्यावर कलशाची स्थापना करायची आहे. आपल्या स्वस्तिक इथे काढून झालेलं आहे. आता यानंतर तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे. आता मी दाखवते, इथं हा कलश ठेवायचा आहे. यानी ह्या कलशाला तुम्हाला अष्टदिशांना रेघा उभ्या काढायच्या आहेत. अष्टदिशा म्हणजे कोणत्या, तर पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि उपदिशा, ईशान्य, नैऋत्य, आग्नेय आणि वायव्य अशा पूर्ण दिशा तुम्हाला कलशाला काढून घ्यायच्या आहेत. ह्या अष्टदिशा आहेत. यानंतर आता आपल्याला वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला सोन्याचा, चांदीचा किंवा नसेल तर रुपयाचे नाणे ठेवायचे आहे. आता मी तुम्हाला इथं हे 10 रुपयाचे नाणे ठेवत आहे. हे तुम्हाला या कलशावर पूजेसाठी ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला वैभव लक्ष्मी व्रत कथेचं पुस्तक ठेवायचं आहे. तर ते हे असं माता वैभव लक्ष्मीचं व्रताचं असं पुस्तक ठेवायचं आहे. त्यानंतर या सर्वांची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे. पण ह्या पूजेच्या आधी आपल्याला गणपती स्थापना करायची आहे. गणपतीची जर मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना करा, नसेल तर सुपारीची स्थापना करायची आणि नंतर त्या सुपारीचं तुम्हाला उत्तरांग पूजन करायचं आहे. तुम्हाला अशी पूर्ण सुपारी घ्यायची आहे अखंड. त्यावरती तुम्हाला थोडेसे फुलं टाकायचे आहे. तुम्ही फुलाचंही काढू शकता किंवा तांदूळही गणपती बाप्पांखाली टाकू शकता. तर मी इथं फुलं टाकते आणि त्यावर तुम्हाला ह्या सुपारीचं पूजन करायचं आहे. पाण्याने याचं
आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. तर फूल असं थोडंसं पाण्यात बुडवायचं आणि गणपतीचं 3दा मंत्र म्हणायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम गंगणपतये नमः. ओम गंगणपतये नमः. ओम गंगणपतये नमः. कोणत्याही कार्याची सुरुवात भगवान गणपतीशिवाय होत नाही. त्यामुळे कार्याआरंभी आपण आधी गणपती पूजन करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की नाही सांगता येत नाही, पण गणपती हे माता लक्ष्मीचे मानसपुत्र आहेत. त्यामुळे जिथे गणपतीचं पूजन केलं जातं तिथं माता लक्ष्मी नक्कीच येतात. त्यामुळे आपल्याला आधी गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे. आणि गणपती बाप्पांना लाल फूल हे अत्यंत प्रिय आहे, जे असं जास्वंदाचं, ते इथे मी अर्पण करत आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना प्रसाद ठेवायचा आहे. प्रसाद काय ठेवायचा आहे, तर मी इथे साखर आणि खोबरं ठेवलेलं आहे. गूळ खोबरंही चालतं, साखर खोबरं. त्यानंतर तुमच्याकडे जो गोड पदार्थ असेल तो ठेवायचा आहे. आता यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं पूजन करून घ्यायचं आहे. माता लक्ष्मीचं पूजन कसं करायचं, तर आराधना कशी करायची आधी ते सांगते. म्हणजे आवाहन करायचं आहे आपल्याला. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. असं सर्व ठिकाणी तुम्हाला 3 वेळेला पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपल्याला आता हळदी कुंकू अर्पण करायचं आहे सर्वांना. जे इथं आपण लक्ष्मी स्वरूप हे पैसे ठेवलेले आहे याचं पण आधी पूजन करायचं. त्यानंतर माता लक्ष्मी आणि त्यानंतर आपल्याला वैभव लक्ष्मी व्रतकथेचं पूजन करून घ्यायचं आहे. मी घंटा देवतेचं आधीच अष्टगंध लावून पूजन केलेलं होतं, त्यामुळे आता इथे मी पूजन करून घेतलेलं नाही आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आवाहन करायचं आहे मातेचं, की आम्ही हे जे वैभव लक्ष्मी व्रत करत आहोत ते आमचं संपन्न होऊ दे आणि आमचं कार्य पूर्ण कर. त्यासाठी तुम्ही इच्छित तुमची मनोकामना जी आहे ती मागा आणि आईला अक्षर अर्पण करा. वैभव लक्ष्मी मातेला अक्षर अर्पण केल्यानंतर आता तुम्हाला फुलं अर्पण करायचं आहे. तर तुमच्याकडे जे फुलं असतील ना ते अर्पण करा. लक्ष्मी मातेला लाल फूल, पिवळं आणि त्यानंतर पांढरं कोणतंही फूल अर्पण करा. यात विशेष रुईचं फूल आहे, जे फूल माता लक्ष्मींना खूप प्रिय आहे. तुम्ही पिवळंही फूल अर्पण करू शकता. जे फूल तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही पूजेसाठी ठेवायचं आहे. यानंतर वैभव लक्ष्मी मातेला रुईची फुलंही अत्यंत प्रिय आहेत, जे गणपती बाप्पांनाही प्रिय आहेत. ते रुईची फुलंही तुम्ही ठेवून घ्यायचे आहे पूजेमध्ये. तुमच्याकडे जे फुलं असतील ते ठेवा. माझ्याकडे सर्व होते त्यामुळे मी ठेवत आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते ठेवा. पण हे व्रत खरोखर अत्यंत फलदायी आहे. ज्यांना कलियुगामध्ये व्रताचा परिणाम आणि अगदी 100% रिझल्ट बघायचा आहे त्यांनी हे व्रत नक्की करून बघा. खूप फलदायी आणि प्रभावशाली आहे वैभव लक्ष्मी मातेचं हे व्रत. आता यानंतर आपली पंचोपचार पूजा झाल्यानंतर आई भगवतीला नैवेद्य दाखवायचा आहे. तर मी माता लक्ष्मीला इथे दुधाचा नैवेद्य दाखवत आहे. वैभव लक्ष्मीला दूध, खीर, त्यानंतर शिरा असा गोड पदार्थांचा इथं नैवेद्य दाखवायचा आहे. आधी चौकोनी तुम्हाला ह्या 2 बोटाने मंडल करून घ्यायचं असतं आणि त्यानंतर इथे नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्ही गायत्री मंत्र म्हणू शकता. त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम समय असं म्हणून तुम्ही हे नैवेद्य दाखवायचा आहे. तर आता मी ओम भूर्भुवः स्वः असा गायत्री मंत्र म्हणून हा नैवेद्य आई भगवतीला दाखवत आहे. 3 वेळेला गायत्री मंत्र म्हणून आपल्याला हा नैवेद्य आई भगवतीला दाखवायचा आहे. आता यानंतर तुम्हाला ग्रंथपूजन करायचं आहे. तर ग्रंथ वाचनासाठी सुरुवात कुठून करायची आणि काय करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आपली पूजा अशी मांडून झाल्यानंतर ना आपल्याला ज्या अष्टलक्ष्मी आहेत, आता पूजेत इथे मी नवं पुस्तक ठेवलेलं आहे. तुम्हाला ह्या माझ्या जे पहिलं पारायणाचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. इथे धनलक्ष्मी माता आहे, ही गजलक्ष्मी माता आहे,
त्यानंतर अधिलक्ष्मी माता, विजयालक्ष्मी माता, धान्यलक्ष्मी माता, संतानलक्ष्मी माता ह्या सर्वांचं तुम्हाला पूजन करून घ्यायचं आहे. आणि नंतर म्हणायचं आहे, हे लक्ष्मी माते, तू जसे योगिनीची सर्व इच्छा पूर्ण केल्या तशा आमच्या सर्वांच्या कर आणि आमच्यावर तुझी कृपा खंड राहू दे, असं म्हणून तुम्हाला ही व्रताला सुरुवात करायची आहे. यानंतर तुम्हाला मंत्र कोणता म्हणायचा आहे, तर सुरुवात करायला व्रताला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणून तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे. यानंतर लक्ष्मीचा स्तवन श्लोक म्हणायचा आहे. या रक्तांबुज वासिनी विलसिनी चंडासु तेजस्विनी या रक्ता रुधिरंबरा हरिसखी या मनोल्लादिनी या रत्नाकर मन्मथा प्रगटिता विष्णू स्वया गेहिनी सामा पातु मनोरम भगवती लक्ष्मीच पद्मावती. यानंतर तुम्हाला जे देवीचे 5 मंत्र आहेत ते मंत्र म्हणायचे आहेत. त्याशिवाय तुम्हाला पूजेला सुरुवात करायची नाही. 5 मंत्र, त्यानंतर प्रार्थना, महालक्ष्मी अष्टक, त्यानंतर पोथीचं पूजन आणि नंतर तुम्हाला आरती करायची आहे. तर मी तुम्हाला इथे 5 मंत्र फक्त सांगत आहे. देहि सौभाग्यम आरोग्यम देहि देवी परसुख रूप देहि जय देहि यशो देहि दिशो जय विदेहि देवी कल्याणम विदेहि परमाश्रयम रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो जय विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत जनकुरु रूप देहि जय देहि यशो देहि दिशो जय पुत्रां देहि धन देहि सर्व कामाश्व देहि मे देहि सर्व रूपम देहि जयम देहि यशो देहि दिशो जय देवी प्रपन्नार्ती हरे प्रसिद्ध प्रसिर मातर जगतोखिलस्य प्रसिद्ध विश्वेश्वरी पावावी विश्वत्वमी चराचरस्य. यानंतर आई भगवतीचा लक्ष्मीचा जो गायत्री मंत्र आहे तो म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. यानंतर माता लक्ष्मीची प्रार्थना म्हणायची आहे. ऋणरोगादि दारिद्र्य पापच मृत्यूच भयशोक मनस्तापा नश्यन्ति मम सर्वदा श्रीवर्चस्व आयुष्य आरोग्य महाविदाच्छोक वाहन महिपते धनधान्य पशुपुत्र लावश्य संवत्सर दीर्घमायू कामाश देहि मे. आणि यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणून ग्रंथ वाचन करून आणि नंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करून पूजा समाप्त करायची आहे. आणि यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. असं हे वैभव लक्ष्मी व्रत अति फलदायी आणि कलियुगातलं सिद्ध व्रत आहे. तुम्हाला या व्रताबद्दल जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आणि अशीच पूजा तुम्हाला शुक्रवारी करायची आहे. लाल बसण्याऐवजी तुम्ही पिवळं वस्त्र इथे अंतरू शकता, कारण भगवान विष्णूंनाही पिवळं वस्त्र हे अत्यंत प्रिय आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि ओम श्रीम नमः म्हणायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.